तुमचंही लग्न आता ठरणार आहे किंवा तुमचे घरातले आता तुमच्या लग्नाचा विचार करतायत, तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका. मेकअप आर्टिस्ट बुक करताना तुम्हाला कमी बजेटवाली हवी असते, पण त्यातच तुम्हाला लग्नाचा सेटअप किंवा जेवणाच्या 2-2, 4-4 नव्हे तर 10-10, 15-15 मेनू असतात. त्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. पण मेकअप आर्टिस्टला पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण घरच्यांचं असं म्हणणं असतं की कधी कधी ब्राईडचंही असं म्हणणं असतं की हा मेकअप तर आहे, याच्यासाठी एवढे पैसे कशासाठी लागतात. सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणतात यार सगळं छान होतं पण मेकअप चांगला नव्हता. म्हणून ही चूक होण्याआधीच थोडासा विचार करा, छान मेकअप आर्टिस्ट हायर करा आणि मेकअप झाल्यानंतर फोटोग्राफरलाही वेळ द्या, कारण तुम्ही मेकअप फार सुंदर होतो, सगळं ठीक आहे, पण ज्या आठवणी आहेत, जे फोटोग्राफर टिपणार आहेत, त्यांना जर वेळ दिला नाही तर मग तिथेही प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून छान मेकअप आर्टिस्ट चॉईस करा, छान फोटोग्राफर चॉईस करा, त्यांना वेळ द्या, फोटोसाठी वेळ द्या आणि तुमचा जो महत्त्वाचा जो दिवस आहे तो अजूनही सुंदर बनवा. तुम्हालाही ही गोष्ट पटली असेल तर ही रील आत्ताच अशा तुमच्या मैत्रिणींना पाठवा ज्यांचं आता लग्न ठरतंय, जेणेकरून त्यांच्याकडूनही चुकी होऊ नये.